नेरळ शहरात कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणाने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप केला जातोय. ग्रामपंचायत प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष याला जबाबदार असल्याचं बोललं जातंय. त्यातच पावसाळ्यात विविध आजारांनी डोकं वर काढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका सचिव अंकुश दाभणे यांच्या विनंतीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ यांच्या माध्यमातून दिनांक 24 ऑगस्ट रोजी नेरळमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नेरळच्या टेपाडी परिसरात समर्थ कृपा बिल्डिंग येथे सकाळी 10:30 या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. पावसाळ्यात वाढणारे डास आणि त्यातून होणारे आजार लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये नागरिकांची मलेरिया, रक्तातील साखरेची तपासणी, सर्दी, ताप आणि खोकला यासारख्या तक्रारीबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान नेरळ शहरातील वाढता कचरा आणि त्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. तर काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या फॉग मशीन आता नादुरुस्त असल्याची बाब समोर आली, तर ते अद्याप दुरुस्त देखील झालेले नाहीत. पावसाळ्यात साचलेलं पाणी, कचरा आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढत असल्याने नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या शिबिरासाठी डॉक्टर राजश्री उबाळे, आरोग्य सहाय्यक सुभाष चव्हाण, गंगाराम गोडे, भूषण भंडारे, रामचंद्र इंगळे तसेच मदतनीस ज्योती मते यांनी सहभाग घेतला होता. नेरळ शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अशा आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना प्राथमिक तपासणीची सुविधा मिळते. तेव्हा नेरळच्या इतर भागात देखील अशी शिबिरं घ्यावीत अशी विनंती दाभणे यांना नागरिकांनी केली आहे.